ज्या महिलेकडे असते ही गोष्ट तिचा नवरा कायम खुश राहतो. आचार्य चाणक्य यांनी महिलांमधील अशा 3 गुणांबाबत सांगितलं आहे, यामध्ये त्या पतीसाठी भाग्यशाली ठरतात. ते आपण याच्यामध्ये बघूया. बघा, आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यांनी धन, यश, मैत्री, शत्रुता, वैवाहिक आयुष्याबद्दलही काही सल्ले दिले आहेत, ते आपण बघणार आहे. आचार्य चाणक्य यांनी बायको कशी असावी, कशी पत्नी मिळाल्याने संसार सुखाचा असतो हे सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या महिलेमध्ये हे 3 गुण असतात ती स्वतः नशीबवान असतेच, पण सोबतच पतीसाठीही भाग्यशाली असते. तिचा नवरा नेहमी कायम खुश राहतो. ते म्हणजे विनम्रता. महिलेने नेहमी विनम्र आणि दयाळू असायला हवं. अशा स्वभावाची महिला कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते, तसंच कुटुंबाच्या चांगल्याचाही विचार करते. नंबर 2, धर्माचे पालन. चाणक्य यांच्यामध्ये महिलेने नेहमी आपल्या धर्माचं पालन करावं. अशी महिला नेहमी चांगले कर्म करते. ती आपल्या मुलांना नेहमी संस्कारी बनवते. अशी महिला फक्त आपल्या कुटुंबाचंच नाही तर कित्येक पिढ्यांचं कल्याण करते. नंबर 3 म्हणजे धनाची बचत. आचार्य चाणक्य सांगतात, जी महिला धन बचत करणारी असावी. ज्यामुळे तिच्या पत्नीला पैशाची बचत करण्याची सवय असते, ती व्यक्ती सहजरित्या वाईट काळाला नक्कीच तोंड देते. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनच्या बटनाला नक्की दाबा.